नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे इंडियन रेल्वेमार्फत जी असिस्टंट लोको पायलट जी पदभरती होते, तर त्याचे ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे, ऑफिशियल जाहिरात ती आलेली आहे. तर बघू शकता डिटेल सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस CN 1/2014 ही 24 ही आलेली आहे. तर इथे जर बघाल तुम्ही ELPची व्हॅकन्सी आहे सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस 01/2024 रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट ELPसाठी आहे. तर 20 तारखेपासून म्हणजे उद्यापासून काय करणार की आपली ॲप्लिकेशन सुरू होणार आहे आणि 19/2/2024 पर्यंत हे ॲप्लिकेशन राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर करेक्शन करायचे असेल तर 20/2/2024 ते 29/2/2024 पर्यंत तुम्ही करू शकाल. तर याची जर सॅलरी जर बघाल तर ते लेव्हल 2 ची सॅलरी असते म्हणजे 19,900 इनिशियल पे असतो. मेडिकल स्टँडर्ड असतो A1चा असतो आणि तुम्हाला एज जो लागेल तो 1/7/2024 रोजी पासून 18 ते 30 वर्षापर्यंत राहणार आहे. टोटल व्हॅकन्सी 5,696 एवढी व्हॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण गेलो पुढे गेल्यानंतर जर आपल्याला कळालं, तर आपल्याला काय करायचं आहे की ही जी एक्झाम असणार आहे ही एक्झाम असणार आहे हे होणार आहे शिफ्टमध्ये होणार आहे वेगवेगळ्या शिफ्टनुसार आणि RRBनुसार होणार आहे. तर ते काय करतील की बाकीचे म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर बघाल तर तुम्ही 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेली आहे CBT-1 आणि CBT-2. तर 2 CBT होणार आहे त्याच्यामध्ये CBT-1, CBT-2 अशा 2 CBT होणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही खाली गेल्यानंतर आपण तर कोण ॲप्लिकेशन भरू शकतो साठी तुम्हाला काय करेल की मी माहिती देईन. तर बघा तुम्हाला सांगेल मी की माहिती देतो, की तुम्हाला एज रिलेटेड सांगेल, की तुम्हाला एज जे आहे ते 18 ते 30 वर्ष असणार आहे. SC-ST कॅन्डिडेटसाठी 5 वर्ष अप्पर रिलॅक्सेशन असेल, म्हणजे 35 वर्षापर्यंत ते भरू शकता. त्याच्यानंतर जर बघा तर OBC कॅटेगरीसाठी जर बघाल, OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षासाठी आहे मॅक्सिमम एज आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष असेल. ओपन आणि EWSसाठी, OBC एन-सीसाठी 6 वर्षाचा मॅक्सिमम असेल. ST-STसाठी 8 वर्ष मॅक्सिमम असणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही तर हे झालं कॅन्डिडेटसाठीचं डेट ऑफ बर्थ रिलेटेड. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन बघाल तर याच्यामध्ये जर बघाल तर कुठलीही डिग्री चालते लक्षात घ्या. प्रिस्क्राइब बाय एज्युकेशन अँड टेक्निकल क्वालिफिकेशन फ्रॉम द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यामध्ये जर फीज बघाल तुम्ही तर ₹500 असणार आहे. ती असणार आहे फीज असणार आहे. त्याच्यानंतरनं SC-ST आणि एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटी और इकॉनॉमी बॅकवर्ड क्लासेससाठी जर बघाल तर 250 एवढी फीज असणार आहे ती. ओके. ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघितलं तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे 500 फीजमध्ये 400 शॅल बी रिफंडेड ड्यूली डिडक्टिंग बँक चार्जेस ऑन अपीअरिंग CBT. म्हणजे काय करतात की तुम्हाला काय करतील की याच्यावरचे बाकीचे फीज जे असणार आहे ते काय करतील की CBT बनल्यानंतर तुम्हाला वापस देणार आहे. तुम्ही ऑनलाईन फीज वगैरे सगळ्या गोष्टी भरू शकता. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टीकडे जाऊया ते रिझर्व्हेशन रिलेटेड आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सगळ्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत. तर बघा स्टेजेस कसे असणार आहेत, तर याच्यामध्ये CBT-1 असणार आहे, CBT-2 असणार आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल स्टँडर्ड टेस्ट अशा एवढ्या टोटल 5 स्टेजेस असणार आहेत याच्यामध्ये. लक्षात घ्या 5 स्टेजेस आहेत. तर CBTचा तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे. याच्यामध्ये काय राहतील की तुम्हाला 75 क्वेश्चन राहतील, 75 मार्क राहतील, 1/3 निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे, मल्टिपल शिफ्टमध्ये राहणार आहे आणि तुम्हाला ओपन आणि EWसाठी 40% गुण घ्यावे लागतील, OBCसाठी 30% गुण, SCसाठी 30% गुण आणि STसाठी 25% गुण. यांनी काय काय सिलेबस दिले सिलेबस वेगळा डिस्कस करूयात आपण. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतर सेकंड स्टेज CBTसाठी जर बघाल तर तुम्ही, तर पहिल्या स्टेजमध्ये जे आहेत ते विद्यार्थी शॉर्टलिस्ट करून सेकंड CBTमध्ये घेतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 15% जास्त विद्यार्थी काय करतील की तुम्हाला घेणार आहे जेवढी व्हॅकन्सी असेल त्याच्यानुसार आणि त्याचा CBTचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पार्ट असतील. पार्ट 2 असतील त्यात 75 क्वेश्चन 175 क्वेश्चन असतील. तर त्याच्यामध्ये पार्ट एमध्ये 90 मिनिट 100 क्वेश्चन आणि पार्ट 2 मध्ये 60 मिनिट 75 क्वेश्चन असणार आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग याची असणार आहे. त्यासाठी क्वालिफायसाठी तुम्हाला ओपनसाठी 40% असतील, OBC एन-सीएलसाठी 30% आणि SCसाठी 30%, STसाठी 25% एवढे गुण असणार आहे. ओके. त्याच्यानंतर ओन्ली द मार्क स्कोर्ड इन पार्ट वे शॅल बी कम्प्युटेड फॉर शॉर्टलिस्टिंग. म्हणजे पार्ट एचेच फक्त शॉर्टलिस्टिंगसाठी वापरणार आहे. बाकीसाठी वापरणार नाहीये. त्याचा सिलेबसही दिलेला आहे. सिलेबस आपण काय करूयात वेगळा पाहूयात आपण. तर आता याच्यात तुम्हाला काय केलं की वेगवेगळे हे दिले आहेत की कोणत्या याच्यानुसार विद्यार्थी भरू शकतात फॉर्म. तर बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन जर असेल तुम्ही
तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वायरमॅन, आर्मेचर अँड कॉइल वाइंडर, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनिंग मेकॅनिक हे लागतील. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रॉनिक्ससाठी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, रेडिओ मेकॅनिक हे सब्जेक्ट तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर ना जर बघाल तर मेकॅनिकल रिलेटेड असाल तर तुम्हाला फिटर, मेकॅनिकल, मोटर व्हेइकल, ट्रेडर, मेकॅनिकल, मेकॅनिकल डिझेल, टर्नर, मेकॅनिस्ट, रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर मेकॅनिक, हीट इंजिन, मिल वाइंड राईट, मेंटेनन्स मेकॅनिक हे तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल रिलेटेड मेकॅनिकल, मोटर व्हेइकल, ट्रॅक्शन मेकॅनिक, मेकॅनिकल डिझेल, हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशन हे सगळे लागणार आहे. ओके. तर हे हे ॲप्लिकेशन वगैरेचे रिलेटेड इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना जर बघाल तर तुम्ही प्रत्येक याच्यानुसार ओके. तर तुम्हाला इथं बघा क्वालिफिकेशन दिलं असिस्टंट लोको पायलटसाठी जर बघाल तर हे मेडिकल स्टँडर्ड A1 10वी तुम्हाला पाहिजे तुम्हाला. ओके. आणि याच्यामधून तुम्हाला म्हणजे तुमची एम-सी-बी-सी, फिटर-विटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मिलरायटर, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ आणि टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिक, मेकॅनिकल मोटर व्हेइकल, वायरमन, ट्रॅक्शन वगैरे याची पण लागेल. किंवा तुमची 10वी पाहिजे आणि अप्रेंटिस केली पाहिजे किंवा 10वी केली असेल तुम्ही किंवा डिप्लोमा चालेल. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक यामध्ये असेल तरी चालेल. त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये तुम्हाला चालेल आणि आय-टी-आय तुम्हाला केलं असेल तरी चालेल तुम्हाला. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.